मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे वितरित करण्यात आलेले आहे आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसेसुद्धा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सर्व महिलांना देण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे. फेब्रुवारी महिन्याचे पैसे 2100 रुपये योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे, अशी माहिती आलेली आहे. तर पहा, जानेवारी महिन्याचे पैशाचे वितरण 24 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये करण्यात आलेले आहे. म्हणजे सर्व पात्र लाडक्या बहिणींना 24 ते 31 जानेवारीच्या दरम्यान पैसे मिळालेले आहे. आता या ठिकाणी काही महिलांचा प्रश्न आहे की त्यांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळालेले नाही, काहींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही. तर अशा ज्या महिला आहेत ज्यांना पैसे मिळालेले नाही डिसेंबरचे, जानेवारीचे, तर त्यांना पैसे मिळणार की नाही मिळणार याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि महिलांना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये वाटपसुद्धा सुरू झालेले आहे, अशी माहिती समोर येत आहे. तर याविषयी खरी माहिती काय आहे? खरोखरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे का? काही जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पैशाचे वितरण सुरू झालेले आहे का? खरंच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होत आहे का? हे सर्व काही पुढे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, जानेवारी महिन्याचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. यामधून ज्या काही महिला राहिल्या असतील आणि त्यांचे अर्ज कंप्लीट नियमाप्रमाणे आहे, DBT वगैरे सर्व काही कंप्लीट आहे, तर नक्कीच त्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये राहिलेले पैसेसुद्धा जमा करण्यात येईल. परंतु ज्या महिलांना योजनेचे पैसे आलेले नाही, निकषाप्रमाणे जर त्यांचे अर्ज नसतील तर त्यांना त्यांचे पैसे थांबविण्याससुद्धा येऊ शकतात. आणि ज्या महिलांचे DBTचे प्रॉब्लेम असेल, म्हणजेच बँक खात्याला आधार लिंकिंग झालेले नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकत नाही. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे DBTद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि DBTद्वारे पैसे जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. तर हे तपासून पाहायचे आहे की आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही. जर नसेल तर लगेच आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यायचे आहे. आधार लिंक झाल्या तुमच्या बँक खात्यामध्ये राहिलेले पैसे नक्कीच जमा होऊन जातील. परंतु ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अद्याप पैसेच मिळालेले नाही, असे सुद्धा महिलांचे प्रश्न आहे. आणि तसे कमेंटसुद्धा येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच दिवसापासून आम्ही अर्ज भरलेले आहे, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला मिळालेले नाही. तर अशा राहिलेल्या सर्व बहिणी या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जर आपले अर्ज नियमाप्रमाणे पात्र असतील, म्हणजेच तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अर्ज भरलेले असतील, तर चिंता करायची गरज नाही. नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. परंतु निकषाप्रमाणे जर तुमचे अर्ज नाही, म्हणजेच ज्यांचे अर्ज नियमातच बसत नाही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची पात्रता नाही, अशा बहिणींना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशा महिलांकरिता आणलेली आहे की ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे आणि ज्या खरोखर गरीब गरजू महिला आहे की ज्यांना अर्थसहाय्य मिळावा अशी आवश्यकता आहे. अशा महिलांना अर्थसहाय्य देऊन सक्षम बनविण्याकरिता राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि म्हणून ज्या गरीब महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा असा राज्य सरकारचा उद्देश आहे. तर या नियमामध्ये जे बसतात, ज्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे, अशाच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ सुरू राहणार आहे. अद्याप जरी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नसतील, परंतु नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येईल. आता पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचे पैसे वाटप झालेले आहे आणि फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झालेली आहे. तर आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहे आणि 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. तर खरोखर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये महिना टाकण्यात आलेला आहे का? फेब्रुवारी महिन्याचे वितरण सुरू झाले आहे का?
याविषयी जी खरी माहिती आहे तीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, या चॅनलवर नेहमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट उपलब्ध असते. आणि जशी की माहिती येत आहे की 2100 रुपये महिना लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेले आहे. तर सध्या तरी असा काही झालेला नाही. कोणत्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 टाकण्यात आलेले नाही आणि कोणत्याही जिल्ह्यांमध्ये वितरण फेब्रुवारी महिन्याचे सुरू झालेले नाही. ज्यावेळेस फेब्रुवारी महिन्याचे वितरण सुरू होईल, आपल्या चॅनलवर पैसे जमा झाल्याचा मॅसेज प्रूफसहित माहिती देण्यात येईल. म्हणजेच तुम्ही आपल्या चॅनलवर स्क्रीनशॉट पाहू शकता की फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले म्हणून. परंतु जी माहिती सोशल मीडियावर सध्या देण्यात येत आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. तर सध्या तरी असे कुठं काही झालेले नाही आणि फेब्रुवारी महिन्याच्या पैशाचे वितरण सध्या सुरू झालेले नाही. आणि ह्या ज्या बातम्या येत आहे की 2100 रुपये महिना बहिणीच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे, यामध्ये काही तथ्य नाही आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण की नेमका जानेवारीचा हप्ता वितरित झालेला आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता वितरित होण्यास सध्या तरी थोडा वेळ लागणार आहे. मग आता तुम्ही म्हणसाल की 2100 रुपये आम्हाला कधी मिळणार आहे? तर 2100 रुपये नक्कीच मिळणार आहे. याविषयी पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कधी मिळणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत. 100% 2100 रुपये महिना तुम्हाला मिळणार आहे. परंतु सध्या तरी 2100 रुपये महिन्याचे वितरण सुरू झालेले नाही आणि फेब्रुवारीचा हप्तासुद्धा वितरणाची सुरुवात झालेली नाही, हे सत्य आहे. आणि आपल्या चॅनलवर योजनेविषयी जी खरी माहिती आहे तीच आपण या ठिकाणी सांगत असतो आणि म्हणून पुढेही तुम्हाला जी खरी माहिती आहे तीच मिळावी याकरिता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर दिले जाईल. ज्या बहिणींना योजनेचे पैसे आलेले आहे त्या सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे ज्यावेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये टाकल्या जातील तर पैसे जमा झाल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. आणि पैसे जमा होण्याची तारीख ज्यावेळेस पक्की होऊन जाईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर तुम्हाला तारीखसुद्धा सांगण्यात येईल की या तारखेला फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहे आणि त्याच तारखेमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. आता 2100 रुपये महिना सरकारने म्हटले होते, माहिती सरकारने की 2100 रुपये महिना आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत. म्हणजेच इलेक्शनच्या आधी 1500 रुपये महिना लाडक्या बहिणींना वाटप सुरू होते आणि इलेक्शनच्या आधी महायुती सरकारने म्हटले होते की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर 1500वरून 2100 रुपये महिना लाडक्या बहिणींना वाढवून देणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला 2100 रुपये महिनासुद्धा मिळणार आहे. परंतु अद्याप तरी तुम्हाला 2100 रुपये महिना मिळणार नाही. फेब्रुवारीमध्ये सुद्धा 1500 रुपये महिनाप्रमाणेच पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. परंतु मार्चमध्ये आर्थिक वाढीव तरतूद झाल्यानंतर एप्रिलपासून मात्र तुम्हाला नक्कीच 2100 रुपये महिना तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा सर्व महिलांना एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये महिना देण्यात येऊ शकतो, अशी माहिती देण्यात आलेली आहे. कारण की सरकारला 2100 रुपये महिना देण्याकरिता आर्थिक वाढीव तरतूद करावी लागणार आहे आणि ही वाढीव तरतूद झाल्यानंतर 2100 रुपये महिना लाडक्या बहिणींना नक्कीच मिळणार आहे, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.